मी किसन यशवंत जोरवेकर, संपादक दैनिक सर्वांचा ग्रामस्थ। आज सकाळी अक्षय भानुदास पाटील या मयत तरुणाचे वडील, आई वडील हे काही लोकांसमवेत माझ्या निवासस्थानी आले होते। माझ्या निवासस्थानी येण्यामागचा त्यांचा उद्देश त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट होता। त्यांना माझ्याशी या ठिकाणी भानगडी करून माझ्यावर हल्ला करण्याचा होता, परंतु त्यांच्या ज्या काही म्हणणं होतं किंवा तक्रारी होत्या किंवा आरोप होता, त्या अनुषंगाने त्यांचा मी समाधानकारक खुलासा केला आणि त्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याकडं कुणाच्या सांगण्यावरून आले? तुम्ही माझ्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केलेली आहे। त्याच्यामुळे या अनुषंगाने जो काही कायदेशीर निकाल होईल तो न्यायालयात होईल। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे PSI आणि संदीप घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला। त्याच्यानंतर तुमच्या घरी देखील आम्हाला त्यांनीच पाठवलं। म्हणजे माझ्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनचे अधिकारी, मग ते अमित कुमार मनेळ असतील किंवा संदीप घुले असतील व त्यांचे काही सहकारी असतील, हे माझ्या विरोधात कशा प्रकारे कट कारस्थान करत आहेत याचा हा एक पुरावाच आहे। माझ्याकडे अक्षयचे जे काही आई वडील व नातेवाईक होते, त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं पहिल्यांदा आक्रमक पवित्रा घेतला त्या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे। त्यांची मी त्या ठिकाणी जेव्हा त्यांची सगळे गैरसमज दूर केले तेव्हा त्यांनी तुमच्या विरोधात आम्हाला पोलिसांनी भडकावलं होतं असं स्पष्टपणे सांगितलं। मी पोलीस निरीक्षक मनेळ आणि संदीप घुले यांनी जी काही चुकीचे कामं केले आहे, चाळीसगावची जी काही गुंडगिरी वाढलेली आहे, अक्षयचा जो काही खून झाला त्याच्या संदर्भात जी काही बातमी ग्रामस्थाला आली का तो गांजा विकत होता, ही माहिती मला पोलिसांनीच दिलेली आहे। अक्षयच्या विरोधात जे गुन्हे दाखल, परंतु ही माहिती मला पोलिसांनीच दिली। या माहिती दिल्यानंतर मी स्पॉटवर जाऊन ती टपरी वगैरे पाहिली, परंतु त्या बातमीमध्ये अक्षयच्या वडिलांचं, आईवडिलांचं म्हणणं आहे का तो कधी गांजा विकत नव्हता, त्यानं कधी गांजा विकला नाही। तर ती बातमी समजा चुकीची आली असेल तर तिचा मी खुलासाही करू शकत होतो, परंतु चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्याच काही पोलिसांनी ही बातमी दिलेली आहे। मनेळ यांच्या विरोधामध्ये आणि संदीप घुले यांच्या विरोधामध्ये मी पोलीस महासंचालकांपासून तर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्या तक्रारींची चौकशी काल अप्पर पोलीस अधीक्षक नकाते साहेब यांच्याकडे होती। त्या ठिकाणी माझा जबाब झाला। त्या ठिकाणी देखील घुले माझ्या संदर्भामध्ये काही लोकांना भडकवून देत होते, तरी देखील मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। मला तलावामध्ये मला जिवे मारण्याचा, पाण्यात बुडून मारण्याचा जो काही प्रकार घडला, तो प्रकारच्या संदर्भात मी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतरही त्या तक्रारीची कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नाही। माझ्या विरोधामध्ये गुंडांना भडकावून देणं, त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं, अशा प्रकारचं काम आता या ठिकाणी मनेळ आणि संदीप घुले व त्याचे काही सहकारी त्या ठिकाणी करत आहे। या दोघांपासून आणि त्यांना काही आमचे बोरू बहादर देखील मदत करत आहे। तर या अधिकाऱ्यांपासून माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। माझ्या घरी गुंड पाठवणं किंवा काही लोकांना जाणीवपूर्वक पाठवणं, त्यांना भडकावून देणं, मी कुठं कार्यक्रमात गेलो त्या ठिकाणी गुंडांना पाठवणं, माझ्यावर हल्ला करायला त्या ठिकाणी प्रवृत्त करणं, असे उद्योग मनेळ आणि त्या ठिकाणी घुले हे करत आहे। या दोघांपासून माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोघांची या ठिकाणाहून तातडीने बदली करावी अशी मी मागणी करतो। आणि जर या माझ्या मागणीची दखल घेण्यात आली नाही तर मी मुंबईत मंत्रालयासमोर त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसेल, याची कृपा